ऋषभ पंतने भारतीय क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे त्याची उणीव वारंवार टीम इंडिया आणि फ्रँचायझीला भासत आहे। एका अपघाताने सर्व चित्र बदलून टाकले। ऋषभ पंत गेल्या 1 वर्षापासून क्रिकेटपासून दूर आहे। कमबॅकसाठी त्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। वन डे वर्ल्ड कप नंतर कमबॅक करेल अशी आशा होती, पण त्याची दुखापतीत तितकी सुधारणा झाली नाही। त्यामुळे आता IPL 2024 स्पर्धा खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे। आता दिल्ली कॅपिटल्सचे हेड कोच रिकी पॉन्टिंग यांनी ऋषभ पंतबाबत मोठं वक्तव्य केलं आहे। ऋषभ पंत IPLमध्ये खेळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे, पण विकेट किपिंग आणि कर्णधारपद भूषवणार की नाही याबाबत शंका आहे। जर तसं झालं तर ऋषभ पंतऐवजी डेव्हिड वॉर्नर कर्णधारपद भूषवेल। हेड कोच रिकी पॉन्टिंगने काय सांगितलं? ऋषभला IPLसाठी पूर्णपणे फिट होईल असा विश्वास आहे, पण त्याची क्षमता किती असेल याबाबत माहिती नाही। सोशल मीडियावर तुम्ही त्याच्याबाबत बरंच काही बघितलं असेल। चांगला धावत आहे, पण पहिला सामना होण्यासाठी फक्त 6 आठवड्यांचा अवधी आहे, त्यामुळे विकेट किपिंग करेल की नाही याबाबत माहिती नाही। पण त्याला याबाबत विचारलं तर तो सांगेल की खेळणार, किपिंग करणार आणि 4 नंबरवर फलंदाजी करणार। त्याचा स्वभावच असा आहे, असं रिकी पॉन्टिंग यांनी सांगितलं। पुढे रिकी पॉन्टिंग असंही म्हणतात, ऋषभ पंत एक जवळचा खेळाडू आहे। खरं तर तो आमचा कर्णधार आहे। मागच्या वर्षी त्याची उणीव दिसून आली। त्याच्या 12-13 महिन्यांचा प्रवास खरंच भयावह होता। तो स्वतःला या बाबतीत नशीबवान समजतो। परत क्रिकेट खेळण्याची संधी मिळणं ही खूपच लांबची बाब आहे। आम्हाला आशा आहे की तो खेळताना दिसेल। प्रत्येक सामना खेळला तरी चालेल, पण कमीत कमी 10 सामने खेळायला हवे असं आम्हाला वाटतं, असं रिकी पॉन्टिंग यांनी म्हटलं। ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये भीषण अपघात झाला होता। या अपघातातून बचावल्यानंतर त्याच्या पायावर 2 शस्त्रक्रिया करण्यात आल्या। त्यानंतर NCAमध्ये त्याने गेल्या काही वर्षापासून मेहनत घेतली होती। IPL मिनी ऑक्शनमध्येही त्याने भाग घेतला होता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।